हा डायनिंग एरिया. हा संपूर्ण हॉल. हा संपूर्ण हॉल. ही विंडो आणि ह्या विंडोजला हा व्ह्यू. हा पूर्ण व्ह्यू. या हॉलला लागलेली आहे बाजूला लेफ्ट साईडला एंट्री केल्यानंतर किचन. ही किचन. ही फ्रीज ठेवण्याची जागा. हा किचन ओटा आणि हा पण त्याच्या अपोजिट साईडला किचन ओटा. किचन मधून दिसणारा व्ह्यू. संपूर्ण खारघर. ही किचन गॅलरी. इथे कपडे वाळू घालता येतात. इथे वॉशिंग मशीनचा पॉइंट. ही कॉमन वॉशरूम. ही बेसिंग. ही कमोड. ही संपूर्ण वॉशरूम. वाढवता येणारा डग्ड एरिया. ही जागा आपण एक्वायर्ड करू शकतो. आणि आता सरते शेवटी हॉल. हा लिव्हिंग हॉल, ज्याच्यामध्ये मिळते खूप मोठी विंडो. हां बोला, काय झालं? बरं बरं बरं. आता हा व्हिडिओ चालला, बाबाला सगळं समजलं. समजून राहिलं का? व्हिडिओ शूटिंग चालू आहे ना मॅडम. द्या ना, काही प्रॉब्लेम. बाबा काय म्हणणार आहे? नाही नाही नाही, मला काय नाही. अरे द्यायचीच होती बाबा, त्याच्यात काय आहे. ही आपल्या विंडोची, ही खूप मोठी विंडो भेटली आहे ना. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे 400 स्क्वेअर फूट ही जागा. आणि त्याच्यामध्ये पण हे याचं वॉशरूम. आणि ते पण एकदम प्रशस्त वॉशरूम, स्पेशल वॉशरूम, अटॅच बाथरूम. आणि याला मिळालेला हा छोटासा डक्ट. याचा पण डक्ट घ्या बघून. डक्ट आहे मॅडम. आत्या, त्याला डक्ट आहे. काय झालं? हा ब्रिज. हा येणार ना. अरे पूर्व आहे, 100% पूर्व आहे मॅडम. अजून काय पाहिजे? पूर्वमुखी घर. आणि आता हे घराच्या बाहेरचं व्ह्यू हे. आणि हे घराच्या बाजूचं 2606. असं जायचं सरळ. पुढून 2 लिफ्ट, वरती टेरेस आणि एकदम व्यवस्थित असा व्ह्यू.
त्याच्यासोबत मी, काही नाही. एकदम जबरदस्त असा भारदस्त व्ह्यू. सगळ्यात प्रमुख आकर्षण जर काही असेल तर ते ह्या फ्लॅटचं व्ह्यू